नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण क्लास FYBSc सेमिस्टर सेकंडचं लेक्चर नंबर 5 MT 121 थेरी ऑफ इक्वेशन युनिट 2 पॉलिनॉमियल लेक्चर सीरीज पाहत आहोत आपण. त्यामधला टॉपिक्स आहे आपल्याकडे काय एक्झिस्टन्स अँड युनिकनेस ऑफ जीसीडी ऑफ टू पॉलिनॉमियल, म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर फाइंड करायचं आपल्याला टू पॉलिनॉमियलचं. युनिव्हर्सिटी आहे KPCNMU जळगाव. आपण पॉलिनॉमियल मध्ये बघा हे रिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल पाहिले, हॉर्नर्स मेथड पाहिले. आता पाहणार आहोत आपण फाइंड द जीसीडी ऑफ टू पॉलिनॉमियल. ओके, तर बघा त्यामध्ये आपल्याला फाइंड द जीसीडी ऑफ टू पॉलिनॉमियल मध्ये जीसीडी म्हणजे काय की ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. तर पहिला आपण कॉमन डिवायझर काय त्याची डेफिनेशन पाहूया. बघा कॉमन डिवायझर काय असतं ऑफ टू पॉलिनॉमियल ते पाहूया. की लेट f ऑफ x आणि g ऑफ x टू पॉलिनॉमियल आहे और f q म्हणजे रॅशनल नंबर्स, r मध्ये रियल नंबर आणि c मध्ये कॉम्प्लेक्स नंबर. नॉन झिरो पॉलिनॉमियल d ऑफ x, एक d ऑफ x अशी भेटते आपल्याला जे की दोन्ही पॉलिनॉमियलला डिवाइड करते. आज कॉमन डिवायझर ऑफ f ऑफ x आणि g ऑफ x इक्वल टू d जो आहे तो डिवाइडेड बाय f ऑफ x, म्हणजे काय f ऑफ x डिवाइडेड बाय d ऑफ x अँड g ऑफ x डिवाइडेड बाय d ऑफ x. म्हणजे काय, जर एखादी पॉलिनॉमियल जर या दोन्ही पॉलिनॉमियलला जर डिवाइड करत असेल आणि ती सगळ्यात मोठी असेल त्याला आपण म्हणतो कॉमन, सगळ्यात मोठी नाही दोन्ही याला डिवाइड करत असेल त्याला म्हणतो आपण कॉमन डिवायझर्स. ठीक आहे. आता बघा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे काय, याच्यामधले बघा डिवायझर किती पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा आपण नंबर मध्ये पाहिलं होतं की 4 आणि 8 चे कॉमन डिवायझर कोणते. 4 ला भाग जाणारे कोणत्या कोणत्या संख्या 1 2 4 आणि 8 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या, सपोज 1 2 4 आणि 8. तर बघा दोघाला कॉमन डिवायझर बघा हे कॉमन डिवायझर झाले दोघांमध्ये 1 2 4 आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोणता आहे 4. तर हा झाला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, म्हणजे जीसीडी किती आला 4. तसंच हे पॉलिनॉमियल मध्ये पण तर तुम्हाला कॉमन डिवायझर खूप भेटतील पण त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो डिवायझर असेल त्याला म्हणतो आपण काय जीसीडी म्हणतो. तर जीसीडी मध्ये पण सेम आहे तुमच्याकडे. लेट f ऑफ x and g ऑफ x बी अ टू पॉलिनॉमियल और फिर q r c अ नॉन झिरो पॉलिनॉमियल d ऑफ x. तर d ऑफ x कॉमन ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर कधी म्हणायचं की d ऑफ x जो आहे तो f ऑफ x ला पण डिवाइड करेल, d ऑफ x जो आहे तो g ऑफ x ला पण डिवाइड करेल. पण जर एखादी दुसरी जी आहे पॉलिनॉमियल d डॅश ऑफ x f ऑफ x ला डिवाइड आहे, d डॅश ऑफ g ऑफ x ला आहे, म्हणजे d ऑफ x पेक्षा जर वेगळी जर एखादी पॉलिनॉमियल जर डिवाइड करत असेल तर ती पॉलिनॉमियल जी आहे ती d ला पण डिवाइड करेल जर d ऑफ x जर जीसीडी असेल तर. का, कारण d ऑफ x जो आहे तो सगळ्यात मोठा काय तुमच्याकडे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आहे. तर आपण जीसीडी कसं डिनोट करणार बघा, f ऑफ x आणि g ऑफ x चा जीसीडी कसं डिनोट करणार की या ब्रॅकेट मध्ये f ऑफ x, g ऑफ x हा झाला तुमच्याकडे जीसीडी ऑफ f ऑफ x, g ऑफ x. आता बघा एक थेरम आहे तुमच्याकडे, स्टेट थेरम एक्झिस्टन्स ऑफ जीसीडी ऑफ पॉलिनॉमियल्स. म्हणजे काय की जर दोन पॉलिनॉमियल असेल f ऑफ x and g ऑफ x ऑफ टू पॉलिनॉमियल और फील्ड q आर सच दॅट one of them is non-zero, then GCD of f of x and g of x exist. म्हणजे दोन पॉलिनॉमियल असतील तर त्यांचा जीसीडी एक्झिस्ट होतो. ते कसे पाहिजे, फक्त नॉन झिरो पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट एक तरी डिग्रीची पॉलिनॉमियल पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यानंतर बघा इक्विल अल्गोरिथम काय सांगतो तुमच्याकडे. आपण नंबर्स मध्ये पाहिलं बघा, पहिल्या टॉपिक्स मध्ये नंबर मध्ये आपण जीसीडी फाइंड केलाय. सेम तसंच आहे, फक्त इथं आपण पॉलिनॉमियलचं पाहतोय की टू पॉलिनॉमियलचं आपल्याला जीसीडी फाइंड करायचं. तर कसं करणार आपण की f ऑफ x बघा आपण मानूया की f ऑफ x ची डिग्री जास्त आहे, त्याला डिवाइड करायचं g ऑफ x. तर इक्विल अल्गोरिथम काय सांगतो तुमच्याकडे, डिव्हिडंड इंटू डिवायडर इंटू क्वोशियंट प्लस रिमाइंडर्स. आपण हा फॉर्म्युला पाहिलाय. ठीक आहे. तर हा जो डिव्हिडंड आहे त्याला आपण लिहू शकतो काय की क्वोशियंट इंटू डिवायडर प्लस रिमाइंडर्स. परत सेम आपण काय करणार, g ऑफ x इकडे घेणार, g ऑफ x ला कोण डिवाइड करणार, रिमाइंडरला परत सेम असंच लिहिणार आपण काय. हा झाला तुमच्याकडे डिव्हिडंड, हा झाला तुमचा rx काय तुमच्याकडे डिवायडर आणि q2x म्हणजे काय क्वोशियंट आणि हा झाला रिमाइंडर. सेम पुढची प्रोसेस काय असेल, आता कोण इकडे येणार, हा q2 r1 इकडे येणार बघा, r1 ऑफ x इकडे येणार, परत तुमच्याकडे हा r2 इकडे येणार. तुमच्यासाठी कोण एक्झिस्ट होणार, q3 ऑफ x प्लस रिमाइंडर किती राहणार तुमच्याकडे 3. सिमिलरली अशीच प्रोसेस राहणार, परत r2 इकडे येणार, नंतर हा r3 इकडे येणार आणि प्लस तुमच्याकडे कोण राहणार r4 राहणार. असं सिमिलरली कंटिन्यू इन दिस वे आणि शेवटी तुमच्याकडे झिरो रिमाइंडर येईल. झिरोच्या वरचा जो लास्ट नॉन झिरो रिमाइंडर असतो तो असतो आपल्याकडे जीसीडी. बघा द लास्ट नॉन झिरो रिमाइंडर इज अ जीसीडी. चला बघा आता
आपल्याकडे जीसीडी फाइंड केलाय आपण, पण तुमच्याकडे एक आहे की जीसीडी जो आहे तो आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो. बघा आरएम म्हणजे कोण, जीसीडी लास्ट नॉन झिरो रिमाइंडर, जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आपण लिहू शकतो काय की जीसीडी इक्वल टू ए एक्स प्लस एफ ऑफ एक्स प्लस बी एक्स इंटू जी एक्स. बघा आपल्याकडे आपण नंबर्स मध्ये पाहिलं होतं ए आणि बी चा जीसीडी सपोज तुमच्याकडे डी असेल तर आपण डी ला असं लिहू शकतो एल ए प्लस एम बी या फॉर्म मध्ये लिहू शकतो. तसंच सेम आपल्याकडे की जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स ला आपण लिहू शकतो जीसीडी इक्वल टू ए ऑफ एक्स एफ ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. चला आपण क्वेश्चन फाइंड करूया की जीसीडी कसं फाइंड करायचं आहे. बघा पहिला क्वेश्चन आहे फाइंड द जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स इक्वल टू दिस. बघा एफ ऑफ एक्स काय एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 11x प्लस 6 अँड जी ऑफ एक्स किती आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 आणि त्याला एक्सप्रेस करायचं आपल्याला ए ऑफ एक्स एफ ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स जी ऑफ एक्स मध्ये. चला तर सॉल्व्ह करूया. सोल्युशन मध्ये या पहिलं गिवन घ्या. गिवन किती आहे तुमच्याकडे एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स किती आहे एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 11x प्लस 6. ओके जी ऑफ एक्स घ्या. बघा जी ऑफ एक्स घ्या किती तुमच्याकडे जी ऑफ एक्स एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10. बघा आपल्याला फाइंड करायचं जीसीडी. तर जीसीडी फाइंड करण्याच्या अगोदर आपण काम करूया की बघा सगळ्यात मोठी पॉलिनॉमियल कोणती दिसते आमच्यामध्ये. मोठी पॉलिनॉमियल म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री जास्त आहे तर कोणती आहे ती दिस. तर बघा इथं मी हे पॉलिनॉमियल लिहून घेणार एक्स क्यूब प्लस 6x स्क्वेअर प्लस 11x प्लस 6 लिहून घेतला मी. बघा असे 4 ब्रॅकेट स्क्वेअर करून घेतले मी. त्याच्यानंतर बघा ही 3 डिग्रीची पॉलिनॉमियल मोठी आहे. छोटी पॉलिनॉमियल कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10. ओके आता चला इथं आता काय करायचं बघा की तुमच्याकडे मोठ्या पॉलिनॉमियलला छोट्या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. म्हणजे मोठी पॉलिनॉमियल कोणती ही पॉलिनॉमियलला या छोट्या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. तर काय करणार बघा पहिल्या मोठ्या पॉलिनॉमियलचा पहिला एलिमेंट कोण आहे एक्स क्यूब आहे. दुसऱ्या पॉलिनॉमियलचा कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आहे. आता मला हे दोन्ही पण इक्वल करायचं आहे. तर इक्वल करण्यासाठी तुमच्याकडे बघा पहिलं एलिमेंट घेतला मी. तर पहिला एलिमेंट याचा एक्स क्यूब आहे याचा एक्स स्क्वेअर. मला इक्वल करण्यासाठी या पॉलिनॉमियलला किती मल्टिप्लाय करावं लागेल मला एक्स ने. कशाने एक्स ने. तरच काय होईल हा एक्स क्यूब. बघा मग मी काय करणार या टोटल टर्म्सला एक्स ने मल्टिप्लाय केलं. या एक्स स्क्वेअरला क्यूब करण्यासाठी मग या टोटल टर्मला मी कशी मल्टिप्लाय करा एक्स ने. तर किती एक्स इंटू एक्स स्क्वेअर किती एक्स क्यूब. परत याला मल्टिप्लाय करा एक्स ने तर प्लस 7 इंटू एक्स एक्स किती तुमच्याकडे 7x स्क्वेअर प्लस 10 ला पण मल्टिप्लाय करा किती 10x. बघा काय केलं मी सगळ्या टर्म्सला कशाने मल्टिप्लाय केलं 10 ने. का केलं एक्स ने. का केलं कारण तुमच्याकडे हा पहिला एलिमेंट एक्स क्यूब होता आणि हा कोण होता एक्स स्क्वेअर. बघा हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपला पहिला एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे. तर केल्यानंतर बघा आपल्याकडे काय होतो हा टर्म्स मायनस. बघा जो प्लस आहे तो मायनस होतो. खालची टर्म्स हा प्लस होता हा मायनस झाला. हा प्लस होता हा मायनस झाला. हा पण प्लस होता हा झाला मायनस. आता करूया बघा हा एक्स क्यूब आणि हा मायनस एक्स क्यूब कॅन्सल झाले. आता प्लस 6x स्क्वेअर आहे आणि मायनस 7x स्क्वेअर. तर प्लस 6x स्क्वेअर मधून मायनस 7x स्क्वेअर गेला तर मायनस एक्स स्क्वेअर राहिला इथं. ओके त्याच्यानंतर या प्लस 11x आहे आणि इथं मायनस 10x आहे. तर 11 मधून 10 गेला किती राहील तुमच्याकडं प्लस x आणि या 6 ला जोडीदार नाही म्हणून प्लस 6. ठीक आहे. आता बघा परत अजून आपण डिवाइड करू शकतो काय की तुमच्याकडे याचा पहिला एलिमेंट कोण आहे एक्स स्क्वेअर आहे. बघा इथं याचा पहिला एलिमेंट कोण आहे मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि याचा पहिला एलिमेंट कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर आहे. ओके आता जोपर्यंत बघा हे कुठपर्यंत करायचं आपल्याला तर तुमच्याकडं जी डिग्री छोटी आहे छोट्या डिग्री जी आहे ते मोठ्या डिग्रीला डिवाइड करते. तर इथे इक्वल पर्यंत चालतं. बघा इक्वल एक्स स्क्वेअर इक्वल आहे अजून आपण चेंज केलं नाही. तर मला सांगा आता इथं एक्स स्क्वेअर आहे आणि इथं एक्स स्क्वेअर आहे मायनस एक्स स्क्वेअर आहे इथं एक्स स्क्वेअर आहे. तर मग तुमच्याकडे कितीने डिवाइड करावं लागेल याला कितीने मल्टिप्लाय करू या एक्स स्क्वेअरला कितीने. बघा एक तुमच्याकडे काय मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं प्लस एक्स स्क्वेअर. दोन्ही इक्वल करायचं आहे. तर इक्वल करण्यासाठी मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मायनस 1 ने. बघा या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय केलं मी मायनस 1 ने. का कारण हा एक्स स्क्वेअर होता आणि हा मायनस एक्स स्क्वेअर होता. दोन्ही जर इक्वल करायचं असेल तर एक्स स्क्वेअरला तर काही अडचणच नाहीये पण त्याच्यासमोर कोणी मायनस असल्यामुळे मी मायनस 1 ने मल्टिप्लाय केलं. तर मायनस 1 ने मल्टिप्लाय करताना याला सगळ्याला मल्टिप्लाय करावा लागतो. मायनस 1 इंटू दिस तर करा मल्टिप्लाय. तर मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर किती मायनस एक्स स्क्वेअर. परत या मायनस 1 ने या 7 ला मल्टिप्लाय करा मायनस 7x. परत या मायनस 1 ने या 10 ला मल्टिप्लाय करा मायनस 10. आता करूया सबट्रॅक्शन. बघा सबट्रॅक्शन करत असताना
सबट्रॅक्शन करत असताना बघा इथं आता आपण काय करणार, जो मायनस टर्म होती ती प्लस करायची. हा मायनस होती, हा प्लस झाला, हा मायनस होता, हा पण प्लस झाला, हा पण मायनस, हा झाला प्लस. ओके, आता हा प्लस एक्स स्क्वेअर आणि हा प्लस सॉरी मायनस एक्स स्क्वेअर आणि हा प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. बघा हा मायनस होता, हा प्लस. आपण जो नंतर दिलेला आहे हा साइन कन्सिडर करायचा, हा साइन कन्सिडर करायचा नाही. आता हा बघा प्लस एक्स आणि प्लस 7 किती झाले तुमच्याकडे, प्लस 8x. आणि परत बघा प्लस 6 आणि प्लस 10, हा मायनस 10 आहे पण खाली काय आला तुमच्याकडे प्लस 6 आणि प्लस 10 किती झालं तुमच्याकडे, प्लस 16. ओके, आता इथं बघा तुमच्याकडे जो डिग्री आहे, आता बघा आता आपण काय करतो, परत एक्स स्क्वेअरने या 8x ला डिवाइड करता येईल का, नाही का, कारण की डिग्री कुणाची मोठी आली आता या एक्स स्क्वेअरची. मग आता काय करणार आपण, याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 2 आहे. आता ही 1 डिग्री वाला या 2 डिग्रीला डिवाइड करायचं. जर तुमच्याकडे इक्वल पर्यंत चालतं, आपण काय करतो, ते एक्स क्यूब होता म्हणून आपण या एक्स स्क्वेअरने डिवाइड केला, परत तिथे एक्स आला म्हणून परत या एक्स स्क्वेअरने डिवाइड केला. पण आता उलट झालं, आता याची डिग्री मोठी झाली. मग आपण काय करणार, या 8x प्लस 16 याला डिवाइड करणार. पण बघायचं पहिलं की या दोघांमध्ये 8 आणि या 16 मध्ये 8 कॉमन काढू शकतो. तर 8 कॉमन काढल्यानंतर राहिलं तुमच्याकडे कोण, x प्लस 2. तर आता हा 8 नाही घ्यायचा आपल्याला, आता कोण घ्यायचा आहे, x प्लस 2. बघा या x प्लस 2 मध्ये या, आता मी इथं खाली लिहितो, तुमच्याकडे एक काय आहे, इथं x स्क्वेअर आहे. बघा याचा पहिला एलिमेंट कोण आहे, x स्क्वेअर, आणि याचा पहिला एलिमेंट x आहे. ठीक आहे, आता मी काय करणार, ही छोटी पॉलिनॉमियल जी आहे त्या या मोठ्या पॉलिनॉमियलला डिग्री करणार, डिवाइड करणार, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 ला डिवाइड करायचं. तर करा, तर किती येईल तुमच्याकडे, x प्लस 2 ने डिवाइड करा, किती येईल तुमच्याकडे इथं, x केलं किती येईल तुमच्याकडे, x किती, आता एक्स स्क्वेअर आहे किती मल्टिप्लाय करावं लागेल इथं x ने, कारण त्याच्याकडे एकच x आहे आणि त्याच्याकडे कोण आहे 2x. तर x इंटू एक्स काय झाला x. तर माझ्या पहिला काय तुमच्याकडे x. आता बघा इकडून इकडं डिवाइड केलं म्हणजे इकडून इकडे डिवाइड केल्यामुळे तुमच्याकडे आन्सर जो येईल क्वेश्चन तो कुठे येईल, इकडे येईल. ओके, हा या आता इथं डिवाइड करा, मल्टिप्लाय करा याला कितीने, बघा इथं कशाने मल्टिप्लाय केलं मी, x ने. तर x इंटू एक्स किती झाला, एक्स स्क्वेअर, परत x इंटू 2x किती झाला तुमच्याकडं, 2x. ओके, काय केलं मी, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स किती, 2x. चला आता मायनस करायचं आहे, तर बघा ही प्लस संख्या आहे, मायनस झाली, ही प्लस संख्या ही मायनस झाली. प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, प्लस 7x आणि मायनस 2x किती झाला तुमच्याकडे, प्लस 5x. या 10 ला जोडीदार नाही म्हणून प्लस 10. अजून पण बघा हा तुमच्याकडे डिग्री सेम झाली, याची डिग्री 1 आहे, याची पण डिग्री किती आहे, 1 आहे. तर आता परत सेम या 1 डिग्रीने मल्टिप्लाय करायचं. बघा दोघांचा सेम आहे, किती, याचा पण x आहे पहिला, याचा 5x आहे आणि याचा किती तुमच्याकडं x आहे. बघा पहिला एलिमेंट घेतला, जर याला इक्वल करायचं असेल तर याला किती मल्टिप्लाय करावं, हा 5x आहे आता पहिला एलिमेंट, आणि हा किती तुमच्याकडे x, तर किती मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 5. तर प्लस 5 ने मल्टिप्लाय करा, बघा इथे x प्लस 5 लिहिला, त्याला आता किती मल्टिप्लाय करायचं मला, प्लस 5. तर 5 इंटू एक्स किती, 5x प्लस 5 इंटू 2 किती, प्लस 10. आणि आपल्याला सबट्रॅक्शन करायचं, बघा हा प्लस होता हा मायनस झाला आणि हा प्लस होता हा मायनस झाला. प्लस 5x मधून हा प्लस मायनस 5x गेला, प्लस 10 मधून मायनस 10 गेला, राहिला तुमच्याकडं 0. ठीक आहे, आता 0 राहिला तर तुमच्याकडे नॉन लास्ट 0 रिमाइंडर. बघा लास्ट 0 रिमाइंडर आपण कशाने डिवाइड केलंय, x प्लस 2 हा झाला तुमच्याकडे लास्ट नॉन 0 रिमाइंडर. कारण हा 0 बघा स्टॉप जिथं होतो म्हणजे आपण जी साईड चेंज केली तर तुमच्याकडे काय येतो की तो रिमाइंडरला राहतो. तर इकडच्या साईडला जेव्हा सॉल्व्ह करत होतो त्यावेळेस इथं थांबलो आपण, हा झाला रिमाइंडर. दुसऱ्या साईडला इथं थांबलो तर हा झाला तुमच्याकडे रिमाइंडर. मग हा 0 रिमाइंडर आला लास्टला, तर लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला तुमच्याकडं, x plus 2. That means GCD of f of x आणि g of x इक्वल टू किती आलाय तुमच्याकडे, x plus 2 आलाय. ओके, तर पहिलं काम झालं आपल्याकडे जीसीडी काढलाय आपण. आता आपण जीसीडी काढल्यानंतर आपण काय करायचं बघा, एक्सप्रेस करायचं आहे तुमच्याकडे कशामध्ये, ax प्लस ax इंटू f of x प्लस bfx इंटू g of x. तर आपण पाहिलंय बघा तुमच्याकडे लास्ट काय की f ऑफ x जो आहे तो डिवाइड कुणाला केलाय, g ऑफ x ला, इंटू त्याच्याबरोबर कोण येईल, एक कोशंट येईल आणि प्लस काय तुमच्याकडे रिमाइंडर ऑफ x. ओके, तर आपल्याला काढायचं आहे बघा, रिमाइंडर एका साईडला ठेवायचं आहे आणि बाकी सगळं एकाला पुट करूया. f ऑफ x असंच ठेवूया सध्या, g ऑफ x पण असंच ठेवूया. कोशंट किती आलाय तुमच्याकडे बघा डिवाइड करून, इथं कोशंट किती आलाय तुमच्याकडे डिवाइड करून, किती पहिला सॉरी इकडे x-1 डिलीट झाला आपल्याकडे, x-1
हा क्वेश्चन आहे तुमच्याकडे या साईडचा. तर x मायनस 1 जो आहे तो इथं येईल x मायनस 1 प्लस आर ऑफ एक्स किती आलाय तुमच्याकडे x प्लस 2 आलाय. ठीक आहे. तर आर ऑफ एक्स पण त्याच्यासोबत कोण आहे 8 पण आहे बघा, इथं 8 पण होता, मग आपण 8 पण घ्यावं लागेल सोबत. तर 8 चला इथं आता बघा एका साईडला आपल्याला काय ठेवायचंय जीसीडी ठेवायचं आहे. तर 8 ऑफ एक्स प्लस 2 इक्वल टू एफ ऑफ एक्स, हा प्लस आहे, हा इकडे साईडला आल्यावर मायनस होईल, मायनस किती तुमच्याकडे जी ऑफ एक्स इंटू एक्स मायनस 1. आता परत आपल्याला काय की एका साईडला जीसीडी ठेवायचं आहे, तर एक्स प्लस 2 एका साईडला ठेवलं मी इक्वल टू हा 8 नको आपल्याला, तर इकडे 1/8 डिवाइड करा, एफ ऑफ एक्स मायनस किती तुमच्याकडे 1/8 एक्स मायनस 1 इंटू जी ऑफ एक्स. बघा सेम तुमच्याकडं की जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इक्वल टू काय होता तुमच्याकडं ए ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. तर बघा एफ ऑफ एक्स चा कोएफिशियंट कोण असेल तुमच्याकडे ए ऑफ एक्स, तर ए ऑफ एक्स इक्वल टू किती एफ ऑफ एक्स सोडून तुमच्याकडे कोण आला 1/8 आणि दुसरा तुमच्याकडे बी ऑफ एक्स म्हणजे कोण जी ऑफ एक्स सोडून कोणता आला तुमच्याकडे हा टोटल टर्म मायनस 1/8 इंटू एक्स मायनस 1. हे झालं तुमच्याकडे काय ए ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस बी ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. तर हे आला आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकतो. चला तर पाहूया आपण दुसऱ्या क्वेश्चन मध्ये. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पण सेम आहे. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कोण आहे, हा ओके एफ ऑफ एक्स याची डिग्री किती आहे 4, जी ऑफ एक्स किती आहे तुमच्याकडे 20, याची डिग्री किती आहे 3. तर सेम आपल्याला आता काय करायचं आहे जीसीडी फाइंड करायचं. तर मी गिवन तुमच्याकडे गिवन लिहित नाही आता, तर डायरेक्ट करतो. बघा डायरेक्ट करतो मी, पहिलं जीसीडी फाइंड करतो. तर पहिलं काम काय करणार तुमच्याकडे 2 पार्ट मध्ये डिवाइड करायला, 2 पार्ट मध्ये. सगळ्यात मोठी पॉलिनॉमियल कोण आहे बघा, ही मोठी पॉलिनॉमियल आहे x⁴ प्लस 3x³ प्लस 2x² प्लस x प्लस 1. ओके बघा मोठ्या पॉलिनॉमियल लिहून घेतल्या आपण. आता छोटी पॉलिनॉमियल लिहून घेऊया आपण. काय तुमच्याकडे छोटी पॉलिनॉमियल x³ प्लस x² प्लस x प्लस 1. आपण काय करतो बघा की छोटी पॉलिनॉमियल मोठ्या पॉलिनॉमियलला डिवाइड करतो. तर पहिलं बघा की पहिल्या पॉलिनॉमियल याचा किती x⁴ आहे, याचा पहिला एलिमेंट किती x³ आहे. तर इथं मी रफ कॅल्क्युलेशन करतो, एक x³ आहे आणि एक किती आहे तुमच्याकडे x⁴. ओके मग इक्वल करण्यासाठी मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल बघा, x⁴ आहे इथं x³ आहे, तर x³ ला कितीने मल्टिप्लाय करू मी x ने, तर हा काय होऊन जाईल x⁴. तर मी कशाने मल्टिप्लाय केलं या साईडला लिहिलं बघा पहिलं x ने. तर या संख्येला टोटलला कशाने मल्टिप्लाय करा x ने. ठीक आहे काय केलं मी, आपल्याला इक्वल करायचं दोघांचं पहिला एलिमेंट, तर इक्वल करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय केलं x ने. तर सगळ्याला मल्टिप्लाय करा, x इंटू x³ किती x⁴ प्लस x इंटू x² किती तुमच्याकडं x³ प्लस x इंटू x किती तुमच्याकडे प्लस x² प्लस x इंटू तुमच्याकडे 1 किती प्लस x. ओके झालं आता पहिलं काम. आता आपण सबट्रॅक्शन करणार आहे. सबट्रॅक्शन मध्ये बघा हा प्लस होता हा मायनस झाला, हा प्लस आहे हा मायनस झाला, हा प्लस आहे हा पण मायनस झाला आणि हा प्लस आहे तो काय झाला मायनस झाला. म्हणजे आपण काय करणार की जो आपण डिवाइडर घेतलाय तर तो जेवढे प्लस एलिमेंट आहेत ते सगळे मायनस करायचे. ठीक आहे आता मायनस केल्यानंतर बघा तुमच्याकडे काही ना की आता कॅन्सल बघा काय काय होतं, हा प्लस x⁴ आणि हा मायनस x⁴ कॅन्सल झाला. आता प्लस 3x³ आहे आणि हा मायनस x³ आहे. 3x³ मधून मायनस x³ गेला किती राहिलं तुमच्याकडे 2x³ राहिलं. त्याच्यानंतर परत 2x² आहे त्याच्यामधून एक x² गेला तर राहिलं तुमच्याकडे कोण प्लस x². परत प्लस x आहे आणि हा मायनस x आहे, प्लस x मायनस x कॅन्सल झाला. हा प्लस 1 ला जोडीदार नाही म्हणून प्लस 1 घेतला. ठीक आहे आता परत या तुमच्याकडे हा x³ आहे आणि इथं कोण आहे तुमच्याकडं x⁴ आहे. ओके आता मला दोन्ही इक्वल करायचं आहे. ठीक आहे दोन्ही इक्वल करायचं आहे. तर इथं तुमच्याकडे 2x³ आहे आणि इथं किती आहे तुमच्याकडे x³ आहे. जर मला इक्वल करायचं आहे तर मग मी या पॉलिनॉमियलला बघा या पॉलिनॉमियलला कितीने मल्टिप्लाय करू मी. आता बघा इथं 2x³ आहे इथं 2x³ अजून पण पॉलिनॉमियलची डिग्री इक्वल आहे, जोपर्यंत इक्वल आहे तोपर्यंत साईड चेंज नाही करायची. आता सांगा किती याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने, त्यावेळेस हे दोन इक्वल होईल म्हणून मला किती मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं +2 इकडे भागाकार मध्ये लिहून टाकायचं. तर 2 ने मल्टिप्लाय करा इकडं बघा 2 ने मल्टिप्लाय केलं काय झालं आता इथं बघा 2 ने 2x³ म्हणजे किती 2x³ परत 2 ने मल्टिप्लाय करा 2x² परत 2 ने मल्टिप्लाय करा +2x परत 2 ने मल्टिप्लाय करा +2. ओके झाला आता.
आता याच्यानंतर काय तुमच्याकडं की साईन द्यायचा आहे बघा. हा प्लस साईन होता, हा मायनस झाला, हा प्लस होता, हा मायनस झाला, हा प्लस होता, हा पण मायनस झाला, आणि हा प्लस होता, हा पण काय झाला मायनस. बघा 2x³ हा पण 2x³, हा प्लस आहे एक मायनस आहे कॅन्सल झाला. x² मधून 2x² गेला बघा, x² मधून 2x² गेला तर किती राहिलं तुमच्याकडं -x². परत तिथं 2x ला जोडीदार नाहीये, -2x ला जोडीदार नाही म्हणून -2x. त्या +1 आणि -2 म्हणजे बघा खाली हा जो नवीन आहे तो साईन घ्यायचा आपल्याला. +1 -2 म्हणजे किती -1. आता इथपर्यंत आलो आपण, ठीक आहे. आता बघा तुमच्याकडं आता परत आपल्याला भाग द्यायचा आहे बघा. x² ने या x³ ला x³ या x² ला भाग देऊ शकतो का? कारण याची डिग्री 3 आहे, याची डिग्री किती आहे आता 2 आहे, तर आपण भाग देऊ शकत नाही. पण आता असं करू शकतो की ही जी पॉलिनॉमियल आहे ही या पॉलिनॉमियलला डिवाइड करू शकतो या x³ ला, ठीक आहे. आता इथून आता बघा हा झाला तुमच्याकडे रिमाइंडर झाला. ओके, याला आपण रिमाइंडर पकडणार का? साईड चेंज झाली म्हणजे डिग्री कमी आली पुढच्या पेक्षा. इथं 3 डिग्री होती, इथं 2 डिग्री आली, तर स्टॉप करायचं. या साईडचं स्टॉप केला. आता आपण या साईडला जाऊया. आता बघा इथं हा झाला एक रिमाइंडर. आता आपण काय करणार की ही जी पॉलिनॉमियल आहे ही रिमाइंडरची ती त्याची डिग्री कमी आल्यामुळे आपण याला डिवाइड करणार. बघा आता हा जो आहे याला डिवाइड करायचा आपल्याला या इकडच्याला. ओके, आता इकडची सुरुवात करूया. मग तुमच्याकडे इकडचा जो पहिला एलिमेंट आहे तो कोण आहे x³ आहे. ओके, x³ आहे, आणि इकडचा कोण आहे तुमच्याकडे -x² आहे. मग मला सांगा हे दोन्ही पॉलिनॉमियल मला इक्वल करायचं आहे. मग मी या x² ला कशाने मल्टिप्लाय करू म्हणजे माझं मी x प्लस x³ येऊन जाईल. तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल बघा. हा प्लस आहे तर दोन्ही पण मला मायनस करावं लागेल. मायनस मायनस प्लस झाले, x × x² किती झाला तुमच्याकडे +x². तर बघा इथं हा मी कशाने मल्टिप्लाय करणार आहे -x ने. तर या संख्येला बघा इथून सुरुवात करा इकडचं. तर कशाने मल्टिप्लाय केलं मी -x ने या टोटल टर्मला मल्टिप्लाय करा. -x × -x² किती झाला तुमच्याकडं +x³ झाला. परत -x × -2 करा तर प्लस किती झाला तुमच्याकडे 2x² झाला. बघा मायनस मायनस प्लस 2x × मायनस किती x किती तुमच्याकडे प्लस. परत तिथं -x × -1 मायनस मायनस काय झाले प्लस झालं. x × 1 किती तुमच्याकडे +x. ठीक आहे. आता आपल्याकडे केल्यानंतर तुमच्याकडे काही ना जो प्लस होता तो मायनस साईन झाला. आता बघा हा साईन काय होता तुमच्याकडं प्लस होता, हा झाला मायनस, हा पण मायनस झाला, आणि हा जो प्लस होता तो पण मायनस झाला. बघा +x³ -x³ कॅन्सल, +x² आहे -x² आहे. तर x² - 2x किती तुमच्याकडं -x². -2 मधून एक x² गेला तर राहिला तुमच्याकडे मायनस, कारण मोठ्या संख्येची ना मायनस आहे. -x आणि +x कॅन्सल झाला आणि राहिला कोण तुमच्याकडे +1. इथं फक्त एकच जोडदार +1 राहिला. ओके, आता या तुमच्याकडे इथं आता बघा परत याची डिग्री 2 आहे, याची पण डिग्री 2 आहे, तर दोन्ही इक्वल आहे. जोपर्यंत इक्वल आहे तोपर्यंत सोडायचं नाही. परत काय करावं लागणार आता या इक्वेशनला या कितीने मल्टिप्लाय करू मी या इक्वेशनला या लास्ट रिमाइंडरला, तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल इक्वल साठी. बघा इथं पण तुमच्याकडे -x² आहे, इथं पण -x² आहे. तर दोन्ही मायनस मायनस असेल तर आपण फक्त +1 ने जरी मल्टिप्लाय केलं तरी तुमच्याकडे ऍज इट इज येऊन जाईल. तर याला +1 ने मल्टिप्लाय करा, +1 ने मल्टिप्लाय करा. जो +1 ने मल्टिप्लाय केला तो इथं लिहायचा +1. बघा -x ने पहिलं मल्टिप्लाय केलं नंतर +1 ने, तर किती येईल तुमच्याकडे +1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर +1 × -x² -x², नंतर -2x × 1 किती -2x, आणि -1 × +1 किती -1 झालं. आता याच्यामध्ये हा तुमच्याकडे मायनस मायनस काय झाला आता प्लस, हा मायनस ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा प्लस झाला. म्हणजे काय करायचं साइन चेंज करायचं, प्लस असेल तर मायनस घ्यायचं, मायनस असेल तर प्लस, आणि हा पण काय झाला आता प्लस. चला सॉल्व्ह करूया. हा -x² आणि हा +x² कॅन्सल झाला. बघा इथं +2x ला जोडीदार नाही म्हणून +2x लिहिला मी. +1 आणि +1 किती झाले तुमच्याकडे +2 झाले, कारण हा आपण न्यू वाला घ्यायचा. +1 आणि +1 किती +2. आता परत या बघा डिग्री इकडची x² आहे आणि इकडे x डिग्री आहे, तर परत डिग्री छोटी आली याच्यापेक्षा. मग आता आपण याला असं करू शकतो का x² या x ला डिवाइड करू शकतो का नाही. जिथं डिग्री कमी आली इक्वल पेक्षा कमी आली तर माझा उलट करायचं. बघा हा एक रिमाइंडर झाला. आता मी इथं स्टॉप का करतोय कारण की याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 2 आहे, तर कमी डिग्री वाला जास्त डिग्रीला डिवाइड करतो म्हणून आपण इथं स्टॉप करायचं. ठीक आहे. आता बघा हे 2 रिमाइंडर आले तुमच्याकडे, हा पहिला रिमाइंडर आहे आणि हा दुसरा तुमच्याकडे दुसरा रिमाइंडर. ओके, आता बघा हा याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 2 आहे, तर परत आपल्याला काय करावं लागेल या छोट्या डिग्री मोठ्या डिग्रीला डिवाइड करावं लागेल. मग बघा याचा एलिमेंट जो आहे तुमच्याकडे कसा आहे आता इथं बघा. याचा पहिला एलिमेंट कोण आहे, याचा पहिला एलिमेंट कोण आहे -x², आणि याचा पहिला एलिमेंट कोण आहे
2x आहे. तर मग मला इक्वल आणायचं आहे बघा, एक्स स्क्वेअर करायचं आहे, तर मी कितीने मल्टिप्लाय करू इथं बघा. मल्टिप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याकडे एक पण करता येतो काय की इथं 2x दोन आहे, तर 2 कॉमन काढला तर राहतो तुमच्याकडे x प्लस 1 राहतो. ओके, तर हा झाला तुमच्याकडे x. तर x प्लस 1च घ्यायचा का, कारण 2x घ्यायची गरज नाही. तर आता इथं मी फक्त काय घेतो x. बघा इथं तुमच्याकडे मायनस x आहे आणि इथे x आहे, तर मी x ला कितीने मल्टिप्लाय करू, म्हणजे माझा मी काय करेल, हे दोन इक्वल आहे, तर कितीने -1 ने जर मायनस x ने जर मल्टिप्लाय केलं मी, तर x इंटू मायनस एक्स काय होऊन जातो, मायनस एक्स. मग इथं काय करणार मी, मायनस एक्स ने मल्टिप्लाय करणार आहे. कुणाला, याला. तर मल्टिप्लाय करा मायनस एक्स ने पहिला, तर किती इंटू मायनस एक्स इंटू एक्स किती, मायनस एक्स स्क्वेअर. तर मायनस एक्स इंटू प्लस 1 किती, मायनस एक्स. चला याला सॉल्व्ह करूया. आता काय करावं लागणार आपल्याला, साइन चेंज करावं लागणार. हा मायनस होता, हा झाला प्लस, हा मायनस होता, हा काय झाला प्लस. तर हा मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल, मायनस 2x आणि प्लस एक्स किती तुमच्याकडे, मायनस एक्स राहिला. आणि परत सेम हा -1 ला जोडदार नाही म्हणून -1. ठीक आहे. आता परत सेम तुमच्याकडे इक्वल डिग्री आली, याची डिग्री 1 आहे आणि याची डिग्री किती आहे तुमच्याकडे, याची पण डिग्री 1 आहे. पण हा मायनस एक्स आहे बघा, हा मायनस एक्स आहे आणि हा प्लस एक्स आहे. दोन्ही इक्वल करण्यासाठी या टर्म्सला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला बघा. -1 एक्स आहे, एक मायनस, तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल इथं, -1 ने. बघा -1 ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे मायनस एक्स येऊन जातो. तर -1 इंटू एक्स किती, मायनस एक्स, आणि -1 इंटू -1 इक्वल टू मायनस. तर रूल नुसार आपल्याकडे काय येतं तुमच्याकडे बघा, -1 ने मल्टिप्लाय केलंय मी म्हणून इथे -1 लिहितो बघा. इथं -1 ने मायनस एक्स आणि -1. तर बघा रूल नुसार हा काय झाला, प्लस झाला, आणि हा पण रूल नुसार काय झाला, प्लस. मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल, राहिला 0. ओके, हा झाला तुमच्याकडे 0. तर लास्ट 0 रिमाइंडर आला बघा, रिमाइंडर. ठीक आहे, हा पहिला रिमाइंडर होता तुमच्याकडं, हा दुसरा रिमाइंडर होता, आणि हा काय तुमच्याकडं, हा तिसरा रिमाइंडर. तर तिसरा रिमाइंडर 0 झाला, तर त्याच्या अगोदरचा रिमाइंडर कोण आहे दुसरा तुमच्याकडं, कोण आहे, हा बघा 2x प्लस 2, म्हणजे त्याला आपण x प्लस 1 लिहितो. तर लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला तुमच्याकडं, लास्ट नॉन झिरो रिमाइंडर किती आला, x प्लस 1. तर जीसीडी ऑफ एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स इक्वल टू किती आला तुमच्याकडे, एक्स प्लस 1. एक्स प्लस 1 हे झालं तुमच्याकडे जीसीडी. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, याला लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहायचं आहे. तर लिनियर कॉम्बिनेशन मध्ये कसं लिहिणार बघा, पहिलं काम काय केलं होतं आपण, की मोठी पॉलिनॉमियल जी आहे ती छोट्या पॉलिनॉमियलला डिवाइड केलं, आणि तुमच्याकडे भाग कशाने गेला, एक्स प्लस 2 ने भाग गेला, आणि रिमाइंडर काय राहिलं तुमच्याकडे, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. पहिलं काम बघा. ठीक आहे, हा पहिला रिमाइंडर. ओके, त्याच्यानंतर तुमच्याकडे हा जी मोठी पॉलिनॉमियल आहे मी इथं लिहून घेतो. आता इथं बघा तुमच्याकडे फर्स्ट स्टेज मध्ये काय करायचं, की आपण काय केलं, की एफ ऑफ एक्स ला जो आहे, एफ ऑफ एक्स ला जी ऑफ एक्स ने डिवाइड केलंय. म्हणजे बघा तुमच्याकडे डिव्हिडंट काय होता, एफ ऑफ एक्स, डिवायडर कोणता, क्वेश्चन किती आला तुमच्याकडे बघा, क्वेश्चन आला इकडे या साईडला पहिला किती, एक्स प्लस 2 क्वेश्चन आलाय, आणि रिमाइंडर किती आला तुमच्याकडे पहिला, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1. बघा मी ते केलं, तुमच्याकडे काय, हा झाला तुमच्याकडे क्वेश्चन, हा झाला रिमाइंडर. प्लस परत पुढच्या स्टेपला काय तुमच्याकडे, हा जी ऑफ एक्स इकडे आला बघा, जी ऑफ एक्स इकडे आला, आणि हा रिमाइंडर तुमच्याकडे इकडे आला बघा. जी ऑफ एक्स ला डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे काय, या टर्मनी डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे क्वेश्चन किती आला, एक्स मायनस 1. बघा काय, पहिला रिमाइंडर संपला, 0 नाही आला. तर आपण काय काम केलं दुसरं, की या रिमाइंडरने या जी ऑफ एक्स ला, म्हणजे हा जी ऑफ एक्स याला डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे क्वेश्चन किती आला, मायनस एक्स प्लस 1, आणि रिमाइंडर किती आला तुमच्याकडे, 2x प्लस 1. बघा हा दुसरा रिमाइंडर आहे तुमच्याकडे. ठीक आहे. तर मग काय केलं मी, जी ऑफ एक्स हा रिमाइंडर इकडे आला, आणि तुमच्याकडे क्वेश्चन किती आला, मायनस एक्स प्लस 1, आणि लास्टला रिमाइंडर आला 2x प्लस 1. परत सेम आपण काय करतो, ही टर्म्स इकडे आणतो आणि ही टर्म्स इकडे आणतो. ठीक आहे. मग हे आल्यानंतर तुमच्याकडे भाग कितीने गेला, मायनस एक्स मायनस रिमाइंडर किती आला, 0. मग तुमच्याकडे काय, हा जीसीडी आला एक्स प्लस 1 चा. आपल्याला काय करायचं बघा, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण इथं बघा, हा इक्वेशन नंबर 2, फ्रॉम इक्वेशन 2 जीसीडी जिथून भेटलाय आपल्याला, फ्रॉम इक्वेशन 2. ओके, तर 2 इक्वेशन मधून काय भेटतं तुम्हाला, जी ऑफ एक्स इक्वल टू किती आहे, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 मायनस एक्स प्लस 1 प्लस किती, 2 टाइम्स एक्स प्लस 1. आपल्याला जीसीडी एका साईडला ठेवायचं आहे, तर काय करावं लागेल, 2x प्लस 1 एका साईडला ठेवलं, हा जी ऑफ एक्स ऍज इट इज घेतला मी, आणि ही जी टर्म्स आहे ती इकडे आल्यावर काय झाली, मायनस. मग किती, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 इंटू मायनस एक्स प्लस 1. ओके, आता मला बघा याच्या पुढचा, आता कुणाची व्हॅल्यू, त्याच्यानंतरचा कोण रिमाइंडर, याची व्हॅल्यू बघा. तुम्ही, मी डिव्हिजन अल्गोरिथम मध्ये शिकवलेलं आहे तुम्हाला, जीसीडी फाइंड करायचं नंबर्स मध्ये, सेम प्रोसेस आहे, फक्त तीच मी तर पॉलिनॉमियल मध्ये अप्लाय करतो. आता मला पुढचा रिमाइंडरची व्हॅल्यू पुट करायची आहे.
तर किती व्हॅल्यू पुट होईल की हा जो आहे ही टर्म इकडून काय होईल मायनस. मग फ्रॉम इक्वेशन 1 पासून हे आधी ठेवतो फ्रॉम इक्वेशन 1 पासून. तर फ्रॉम इक्वेशन 1 काय होता की एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ एक्स इंटू काय होता तुमच्याकडं एक्स प्लस 2 प्लस किती मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 हे होता. ठीक आहे, मला याची व्हॅल्यू पुट करायची. तर याची व्हॅल्यू कशी निघेल तुमच्याकडे मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 या रिमाइंडरची व्हॅल्यू काढा एफ ऑफ एक्स आणि ही टर्म्स तुमच्याकडे इकडे मायनसला घ्या किती जी ऑफ एक्स इंटू एक्स प्लस 2. तर ही व्हॅल्यू इथं पुट करून देऊया या रिमाइंडरच्या जागी. तर तुमच्याकडं 2x प्लस 1 आपल्याला एका साईडला जीसीडी ठेवायचं आहे. तर जी ऑफ एक्स मायनस आता चला याची व्हॅल्यू पुट करूया आता. ठीक आहे, किती तुमच्याकडं एफ ऑफ एक्स मायनस मायनस बघा ब्रॅकेट मध्ये येतो एफ ऑफ एक्स मायनस किती तुमच्याकडं जी ऑफ एक्स मायनस एक्स प्लस 2. ओके, ही कशाची व्हॅल्यू पुट केली मी या रिमाइंडरची इंटू मायनस एक्स प्लस 1. चला आता ह्या मायनस एक्स प्लस 1 मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. 2 इंटू एक्स प्लस 1 इक्वल टू जी ऑफ एक्स मायनस मल्टिप्लाय करा मध्ये किती तुमच्याकडे मायनस एक्स प्लस 1 इंटू दिस म्हणजे काय मायनस एक्स प्लस 1 इंटू एफ ऑफ एक्स. परत इथं मायनस इकडे बघा इथं इकडे मायनसने मल्टिप्लाय होणार आहे इकडे मायनस किती तुमच्याकडे मायनस मायनस प्लस जी ऑफ एक्स इंटू एक्स प्लस 2 इंटू मायनस एक्स प्लस 1. काय केलं मी हे याला मल्टिप्लाय केलं आणि हे याला पण यासोबत मल्टिप्लाय कोण आहे मायनस. मग एकदा मायनस ही प्लस टर्म होती तर मायनस झाली. आता आपल्याला काय करायचं आहे बघा एफ ऑफ एक्स चा कोएफिशियंट एफ ऑफ एक्स कुठं आहे फक्त इथं आहे. तर काय तुमच्याकडे इथं मायनस इथं मायनस मायनस एक्स प्लस 1 इंटू एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स वाला जी ऑफ एक्स जर कॉमन काढला मी तर काय तुमच्याकडे इथं 1 राहिला जी ऑफ एक्स कॉमन काढल्यानंतर इथं राहिला एक्स प्लस 2 आणि मायनस एक्स प्लस 1. ओके, अजून पण आपल्याला भेटलेला नाहीये. अजून हा एका साईडला काय पाहिजे जीसीडी एक्स प्लस 1 हा 2 जो आहे याला डिवाइड करा. इथं 2 ने डिवाइड केलं मी आणि इथं पण 2 ने कशाने काय डिवाइड. तर इथं बघा एफ ऑफ एक्स चा जो बी कोएफिशियंट असतो हा जीसीडी एका साईडला आला. एफ ऑफ एक्स चा जो बी कोएफिशियंट असतो तो असतो आपल्याकडे ए ऑफ एक्स. तर ए ऑफ एक्स किती आला मायनस इंटू मायनस एक्स प्लस 1 अपॉन 2 आणि बी ऑफ एक्स म्हणजे काय जो जी ऑफ चा कोएफिशियंट असेल तो असेल तुमच्याकडे 1 प्लस एक्स प्लस 2 आणि मायनस एक्स प्लस 1 अपॉन 2 हा झाला तुमच्याकडे बी ऑफ एक्स. ठीक आहे, हे झालं एफ ऑफ एक्स आणि हा झाला तुमच्याकडे बी ऑफ एक्स. अशा पद्धतीने तुम्ही लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकता. ठीक आहे, आता एक पुढचा क्वेश्चन आहे तुमच्याकडे find C if GCD of f of x equal to x cube plus cx square minus x plus 2c and g of x equal to x square plus cx minus 2 is linear. याचा मीनिंग काय होतो की जो भी तुमच्याकडे जीसीडी येईल तो इक्वल टू 0 पुट करून आपल्याला काय करायचं आहे c ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिला आपल्याला जीसीडी फाइंड करावं लागेल. तर फर्स्ट f of x तुमच्याकडे कोण आहे हे दिस मी आता लिहित नाही गिवन मध्ये आणि g of x कोण आहे दिस. तर पहिला आपण डिवाइड करून घेऊया. तर तुमच्याकडे पहिली पॉलिनॉमियल कोण आहे एक्स क्यूब प्लस सी एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2c. ओके, आणि दुसरी कोणती आहे छोटी पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स मायनस 2. ठीक आहे, आता आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग डिवाइड सेम तुमच्याकडे याचा पहिला एलिमेंट कोण आहे एक्स क्यूब याचा किती आहे एक्स स्क्वेअर. तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल याला एक्स ने. बघा एक्स ने मल्टिप्लाय करा याला एक्स ने मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय एक्स. तर किती तुमच्याकडे एक्स इंटू एक्स किती एक्स क्यूब परत सी एक्स इंटू एक्स किती सी एक्स स्क्वेअर आणि मायनस 2 ला मल्टिप्लाय करा मायनस 2x. ओके, चला रूल नुसार काय तुमच्याकडे हा प्लस होता हा मायनस झाला हा पण मायनस झाला हा मायनस होता हा काय झाला प्लस. एक्स क्यूब कॅन्सल झाला सी एक्स स्क्वेअर प्लस आहे सी एक्स स्क्वेअर मायनस हा पण कॅन्सल झाला मायनस 2x आणि प्लस 2x काय झाला x झाला आणि प्लस 2c ला जोडीदार नाही म्हणून प्लस 2c. ठीक आहे, आता परत आपल्याकडे बघा काय झालं इथं की तुमची डिग्री जी आहे आता आपण काय करणार आहे या एक्स स्क्वेअरने या एक्स ला डिवाइड करू शकतो का नाही. का नाही करू शकत कारण की एक्स ची डिग्री जी आहे ती 2 पेक्षा कमी आलेली. मग 2 पेक्षा जर कमी आली तर आपल्याला आता इथं सॉल्व्ह नाही करता येत. मग हा इथंच ठेवायचा हा झाला तुमच्याकडे आता रिमाइंडर हा रिमाइंडर झाला. ठीक आहे, हा असंच ठेवला मी. आता मला काय करावं लागलं आता उलट करावं लागलं. आता मी यांनी आता या पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं आहे. तर मग कसं करणार तुम्ही डिवाइड. बघा याचा पहिला एलिमेंट कोण आहे एक्स. ओके, आणि याचा कोण आहे बघा याचा एक्स स्क्वेअर आहे आणि याचा एक्स आहे. मग मी याला कितीने मल्टिप्लाय करू याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे एक्स स्क्वेअर येईल माझा. तर एक्स ने मल्टिप्लाय करा सांगा एक्स इंटू एक्स किती एक्स स्क्वेअर प्लस 2c इंटू एक्स किती प्लस 2c एक्स. ओके झालं. आता आपण याला सबट्रॅक्ट करूया. हा मायनस झाला आणि हा प्लस काय झाला मायनस झाला. एक्स स्क्वेअर कॅन्सल 2cx मधून एक cx गेला तर राहिला काय तुमच्याकडे मायनस cx
आणि -2 ला जोडीदार नाही, -3. ओके, आता हे झालं. आता परत सेम दोघांची डिग्री सेम आली. आता इथं बघा, याची पण डिग्री 1 आहे, याची पण डिग्री 1 आहे. मग मला बघा याला कितीने मल्टिप्लाय करू म्हणजे माझा -cx येईल. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला, सॉरी पहिलं कशाने मल्टिप्लाय केलं मी, x ने. बघा इथं x ने मल्टिप्लाय केल्यामुळे आपण x. आता दुसरी गोष्ट कशाने मल्टिप्लाय करायचं मला, आता बघा इथं cx आहे, -cx आहे आणि इथं x आहे. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, -c ने. तर इथं घ्या -c. ओके, तर -c घेतला तर -c ने मल्टिप्लाय करा इथं -c ने या टर्मचा. तर x इंटू -c किती, -cx, परत x इंटू 2c, x म्हणजे काय -2c. ओके, तर c². ओके, -2c². तर मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे परत बघा हा मायनस काय झाला तुमच्याकडे, हा मायनस प्लस झाला आणि हा पण काय झाला प्लस. cx कॅन्सल झाला. तर बघा +2cx² आणि xc² काय झालं, c² झाला तुमच्याकडे आणि हा 2 ला जोडीदार नाही म्हणून -2. ओके, तर सॉरी आपल्याकडे इथं 2c² ला जोडीदार नाही, 2c² -2 इक्वल टू दिस. आता इथं बघा तुमच्याकडे कॉन्स्टंट टर्म, आता एक्सची टर्म आली का, नाही, दिस इज आता एक्सची टर्म नाही आलेली आहे. तर तुमच्याकडे इथंच काय झाला, आता हा लास्ट 0 रिमाइंडर झाला. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे डिग्री 1 ने कमी आली. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्म आलाय, कॉन्स्टंट टर्म आला तर हा झाला तुमच्याकडे रिमाइंडर. तर आपल्याला जर हा पूर्ण भाग जात असेल तर हा पार्ट काय पाहिजे, 0 पाहिजे. जर तुमच्याकडे काय सांगतंय की हे लिनियर आहे, हे पूर्णपणे भाग जातो, मग हा 2c² -2 इक्वल टू काय पाहिजे, 0. म्हणजे हा 0 रिमाइंडर झाला पाहिजे होता. मग आपण काय पुट करणार इथं, पुट 2c² -2 इक्वल टू 0 पुट करणार. आपल्याला c ची व्हॅल्यू काढायची. तर 2c² इक्वल टू हा 2 इकडे आल्यावर 2 झाला. तर 2c² इक्वल टू 2 भाग गेल्यानंतर 1 राहिला. तर c इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर रूट किती, +1 -1. हे झालं तुमच्याकडे c ची व्हॅल्यू. तर c ची व्हॅल्यू काढली. मी का घेतलं इथं 0, कारण तुमच्याकडे हा रिमाइंडर 0 आला पाहिजे होता, कारण डिग्री 1 ने कमी आलेली होती. मग डिग्री कमी आली होती, हा 0 पाहिजे होता, पूर्णपणे भाग जात असेल. पण गेला नाही, म्हणजे पूर्णपणे भाग नाही गेला, याचा म्हणजे गेला आपल्याला काय पुट करावं लागेल, 0. म्हणून c इक्वल टू काय आला, +or -1. अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलंय. तर तुम्हाला बाकी एक्सरसाइज मध्ये बघा हा क्वेश्चन आहे, याचं जीसीडी फाइंड करा. होमवर्कचा क्वेश्चन एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकता. सेम दुसरा क्वेश्चन 4, 5, 6 हे तुम्हाला एक्सरसाइज साठी होम आहे. त्याच्यानंतर मी कॉमन रूटचे क्वेश्चन जो आहे पुढच्या रूट एक्झाम्पल मध्ये तुमच्याकडे फाइंड द कॉमन रूट चा आपण लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे, चला तर यामध्ये आपण बरंच आहे. हा व्हिडिओ मोठा झालाय, पण तुम्ही कम्प्लिटली ज्यावेळेस तुम्ही हा सॉल्व्ह कराल त्यावेळेस स्वतः तुम्ही नोटबुक घ्या आणि नोटबुक बरोबर तुम्ही सॉल्व्ह केला तर तुम्हाला नक्कीच समजेल. ठीक आहे, थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. फाइंड द कॉमन रूट्स ऑफ 2 पॉलिनॉमियल्स.